गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहेत सगळ्याजण? स्वस्थ राहा, मस्त राहा. तुमचं आमच्या अनुमेनू ब्लॉग या ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. या पोहे खायला. गुड मॉर्निंग सर्वांना. मी आज आलो आहे माझ्या आजीच्या गावाला. ही बघा माझी आजी. हॅलो कर. नमस्ते कर. नमस्ते. नमस्कार कर. नमस्कार. आजीला ऐकायला कमी येते, त्याच्यामुळे आजीनं काही ऐकू गेलं नाही. आज गुरुवार असल्यामुळं आम्ही दत्ताच्या मंदिरात आलेलो आहोत. छान प्रशस्त मंदिर आहे, जुनं बांधकाम आहे, दगडी. पहा, छान वाटतंय. आमच्या घरापासून जवळच आहे. आता हे रामाचं मंदिर. प्रत्येक खांबावर विष्णूच्या अवताराचे चित्र काढलेले आहे. पहा, वामन अवतार, कूर्म अवतार, कृष्ण अवतार, राम, सीता आणि लक्ष्मणाच्या सुंदर मूर्ती आहेत. छान कपडे घातले. इथं परत मत्स्य अवतार ह्या खांबावर. इथं वराह अवतार, इथे नरसिंह अवतार आणि शेवटी राम अवतार. खूप शांत प्रसन्न वाटतं मंदिरात इथं आलं की. आता आम्ही आलो आहोत इथे आमच्या देवीचे, ग्रामदेवीच्या मंदिरात. सासरची जी ग्रामदेवी आहे अंबिका देवी, तिथे वर्षातून आलो की मी येतेच तिथं ओटी वगैरे भरायला. आणि खरं तर आपण वर्षातनं एकदा आपल्या सगळ्या कुलदेवतेला, ग्रामदेवतेला जावं असं म्हणतात. शक्य तेवढं आम्ही जमलं तर येतोच. इथं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा खूप मोठा फोटो आहे. मंदिराचं दार थोडंसं छोटं, इथं वाकून जावं लागतं. कारण असं म्हणतात की देवापुढे जाताना नम्र होऊनच जावं, म्हणून आपल्याकडे देवाचे समोर दरवाजे जे असतात ते खूप छोटे बनवलेत. ह्या 3 मूर्ती आहेत. त्यातली मधली जी मूर्ती आहे ती तुळजापूरच्या कुलस्वामिनीची आहे, आणि जी मोठा चेहरा असलेली मूर्ती आहे ती आमचे ग्रामदैवत सांगोल्याची अंबिका देवीची आहे. आणि पलीकडची छोटी मूर्ती सातारा जिल्ह्यात औंध गाव आहे, तिथली औंध संस्थानातली देवी आहे. आता ओटी भरतीये मी. तांदळानं, खणा नारळानं ओटी भरायले. तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या. ह्या देवीची यात्रा जानेवारी महिन्यात होऊन जाते, पौष महिन्यात. तेव्हा काही यायला आम्हाला जमत नाही, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा मध्ये आधी केव्हाही आलं की आम्ही एकदा येऊन जातो तिथं. इथे सुद्धा बऱ्यापैकी पाऊस पडून गेल्यामुळं झाडं हिरवीगार झालेली आहेत. वातावरण पण थंड आहे. अशी आजूबाजूला मंदिर परिसरात छोटी देवळं पण आहेत. आता आम्ही तुळजापूरचं एक मंदिर आहे छोटंसं, तुळजापूरच्या देवीचं, तिथं आलेलो आहोत. तिथेही देवीची ओटी भरली. तुळजापूरला काही जाणं शक्य होत नाही छोट्या सुट्टीमध्ये, बऱ्यापैकी लांब पडतं, मग आमच्या गावातच मी दर्शन घेतलं. ही पहा, ही छोटीशी मुलगी आहे माझ्या पुतणीची. तिला आम्ही खूप डान्स कर म्हणतोय. सुट्टीला आलेली आहे ती, पण ती थोडीशी तिच्या मोठ्या दिदीला म्हणती की डान्स कर, आणि मोठी दिदी तर लाजायली आहे. मग शेवटी हे तिला म्हणाले की आम्ही तुला डेअरी मिल्क देतो, म्हणले की ती अशी हळूहळू थोडीशी डान्स करायला चालू झालेली आहे. खूप सुंदर डान्स करते ती. तिला डान्स क्लासही लावलेले आहेत. प्रिथा नाव आहे तिचं. पहा, हा म्हणा. चला सगळेजण हाय करा. असं म्हणा ना, आमच्या काकीच्या चॅनलला लाईक असं म्हणा. म्हणा सगळे माझं काकीच्या अनुमिनू ब्लॉग या चॅनलला ब्लॉग्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. त्या दिवशी